जयंत पाटील आणि रोहित पवार, शरद पवारांच्या पक्षातील दोन नेते, एक अनुभवी आणि संयमी तर दुसरा तरुण आणि आक्रमक नेता. दोघांचाही राज्यभर प्रभाव, पण याच दोन नेत्यांमधून अनेक दिवसांपासून विस्तवही जात नाहीये. दोघांमधील वादाचे आणि टीकांचे प्रसंग यापूर्वीही जाहीरपणे बघायला मिळाले होते. आता पुन्हा एक वेळेस शरद पवारांसमोरच जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी रोहित पवारांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बास, आता जयंत पाटलांना थांबवा अशा शब्दात ही मागणी झाली आहे. तर शरद पवारांसमोर जाहीरपणे दुसऱ्यांदा ही मागणी झाल्यानं खळबळ उडाली आहे. तर नेमकं काय घडले बैठकीत आणि रोहित पवारांच्या डोळ्यात जयंत पाटील का खुपतायत, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात गेले काही महिने प्रदेशाध्यक्ष पदाचा वाद हा चांगलाच चिघळलाय. त्यातही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठीची मागणी जोर धरतीये. यात रोहित पवारांचं नाव आघाडीवर आहे. अशातच शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समारोपावेळी झालेल्या भाषणात हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. बास, आता जयंत पाटलांना थांबवा अशा शब्दात या बदलाची मागणी करण्यात आली आहे. त्याचवेळी रोहित पवार किंवा रोहित पाटील यांना ही संधी द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्यासमोर करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी अशी जाहीरपणे आणि अनपेक्षित झाल्यानं जयंत पाटीलही अवाक झालेत. पण त्यातून सावरत त्यांनी याच मागणीवर पलटवार केलाय. पक्षाला नवीन पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे, हे वास्तव आहे. मी देखील एकटा किती वेळ काम करणार, 8 दिवसांचा वेळ द्या, स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो, पण तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत बूथवर काम केल्याचा डेटा द्यावा. कुणी काय काम केलं, आपल्या बूथवर पक्षाला किती मतदान झालं याची सविस्तर माहिती द्यावी असं म्हणत जणू त्यांनी प्रत्याव्हानच दिले. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील हा वाद सार्वजनिक ठिकाणी दिसण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं जयंत पाटलांनी राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या. मात्र रोहित पवारांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघात त्यांची सभा झालीच नव्हती. मग रोहित पवारांनीही जयंत पाटील यांच्याकडे पाठ फिरवली. या निवडणुकीतील विजयानंतर रोहित पवार समर्थकांनी संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय असा जाहिरात लेख प्रसिद्ध केला. तर जयंत पाटील समर्थकांनी विजयाचा सेनापती अशा मथळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली. यावर विजयाचा एक सेनापती नसतो, हे यश शरद पवार आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचं आहे असं म्हणत जयंत पाटील यांच्या जोशाला रोहित पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे ब्रेक दिला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरच पक्षाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनाची सभा ही अहिल्यानगरमध्ये पार पडली. या मेळाव्यातही जयंत पाटील आणि रोहित पवारांमधील विसंवादाचं जाहीर प्रदर्शन घडलं. त्या मेळाव्याच्या आधीच रोहित पवारांचे निकटवर्तीय विकास लवांडे यांनी एक ट्विट करत जयंत पाटील यांना बदला अशी मागणी केली होती. निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे किंवा युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश अध्यक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसंच सगळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे असंही लवांडे यांनी म्हटलं होतं. या ट्विटचं जयंत पाटलांनी नगरच्या सभेत जाहीरपणे वाभाडं काढलं. काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजतायत, ते मोजत बसू नका. मला केवळ 4च महिने द्या. राज्यात सरकार आणू, त्यानंतर मी स्वतः नमस्कार करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर थेट शरद पवारांच्या कानात सांगा. त्यांनी 2 कानशिलात दिल्या तर त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका अशा शब्दात जयंत पाटलांनी आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. तर विकास लवांडे यांचे कान टोचले होते. लवांडे यांच्या ट्विट नंतर जयंत पाटलांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट भूषण राऊत यांनीही नाव न घेता रोहित पवारांची खिल्ली उडवली होती. राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणं हे कोंबड्या सांभाळण्या इतकं सोपं नाहीये असं ट्विट राऊतांनी केलं होतं. राऊत यांच्या ट्विटचा रोख हा थेट रोहित पवारांकडे असल्याचं दिसून आलं होतं. कारण बारामती ॲग्रोच्या माध्यमातून रोहित पवारांचा पोल्ट्रीचाही मोठा उद्योग आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा ही नगर जिल्ह्यातील 5 मतदारसंघातून गेली. यातही रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाकडे पाटलांनी पाठ फिरवली. मग रोहित पवारांनी देखील 5ही ठिकाणी आपली उपस्थिती टाळली होती. विशेष म्हणजे रोहित पवार मतदारसंघात उपस्थित असूनही ते प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात सहभागी झाले नव्हते. आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासमोर जयंत पाटलांना थांबवून रोहित पवारांना संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पण आता ही मागणी होण्यामागची नेमकी काय कारणं आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
तर राष्ट्रवादी एकत्रित असताना अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असं शीतयुद्ध बघायला मिळालं. शरद पवार यांचा जयंत पाटलांवर प्रचंड विश्वास होता आणि आजही आहे. अजित पवार यांनी 21 जूनच्या पक्ष मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते पदाऐवजी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण शरद पवारांनी ही मागणी मान्य केली नाही. मात्र दोघांनीही आपल्यातील वाद हा कधीही चव्हाट्यावर येऊ दिला नव्हता. पण अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर रोहित पवारांना स्पेस मिळाली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागले. सातत्याने राज्यात विविध यात्रा आणि दौरे काढू लागले. निवडणूक प्रचार काळात अजित पवारांवर टीका करण्यासाठी शरद पवारांनी रोहित पवारांना मोकळीकच दिली. त्यामुळे रोहित पवार अधिकच आक्रमक झाले. यानंतर रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जावी अशी मागणी सातत्याने पुढे येऊ लागली. स्वतः शरद पवारांनी रोहित पवार आणि रोहित पाटील यांना जबाबदारी द्यावी असं जयंत पाटलांनी सांगितलं होतं. पण जयंत पाटलांनी अनेक दिवस या मागणीकडे लक्ष दिलं नाही. ते टाळाटाळ करू लागले. पदाधिकारी निवडीतही रोहित पवारांना विचारात घेतलं जात नव्हतं. यात सगळ्याचा राग रोहित पवारांना येऊ लागला आणि ते स्वतंत्रपणे एक फळी निर्माण करू लागले. त्यामुळे एकाच पक्षात 2 प्रभावी गट तयार झाले. 2 सत्ता केंद्र तयार झाल्यानं कार्यकर्त्यांनाही पर्याय मिळाला. त्यातूनच दोघांचीही ताकद वाढत गेली. आता एकाच म्यानात 2 तलवारी बसू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकाच पक्षात 2 सत्ता केंद्र एकत्र राहूच शकत नाहीत. त्यातूनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाद चिघळल्याचं बोललं जातंय. अशातच विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांनी अनुभवी रोहित पवारांना डावलत नवख्या रोहित पाटलांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. याचाही रोहित पवारांना चांगलाच राग आलाय. त्यातूनच जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचा चंगच रोहित पवारांनी बांधल्याचं दिसून येतंय. आता मंडळी, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.